आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पंढरपूर शहर शिवसेना पंढरपूर तालुका, युवासेना पंढरपूर शहर तालुका व मोहोळ विधानसभा मतदारसंघ राजू खरे याच्या संयुक्त विद्यमाने या वाढदिवसाचं औचित्य साधून क्रीडाप्रेमींना आणि खेळाडूंना कुठंतरी उत्तेजन देण्याच्या निमित्तानं या क्रिकेटचं आयोजन करण्यात आलं होतं. गेली 6 दिवस झालं पंढरी नगरीमध्ये महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यामधून क्रिकेटचे खेळाडू या मैदानावरती येऊन आपला खेळ दाखवले. अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियोजन आमच्या शहर प्रमुख मुन्ना भोसले, तालुका प्रमुख शिवाजी बाबर, सुमित आणि दुसरे आमचे भोसले तालुका प्रमुख या सगळ्यांनी अत्यंत व्यवस्थित, कुणालाही त्रास न होता सर्व खेळाडूंचं, सर्व टीमचं व्यवस्थित नियोजन केलं आणि अत्यंत शांततेमध्ये हा क्रिकेटच्या स्पर्धा आज पार पडल्या. सदर स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 1,51,000, द्वितीय पारितोषिक 1,00,000 व तृतीय पारितोषिक 51,000 अशा पद्धतीनं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खेळाडूला प्रोत्साहन म्हणून ही बक्षिसं लावण्यात आली होती. आज आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की पंढरी नगरीमध्ये अत्यंत दिमागदार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचा, म्हणजे एक साधा रिक्षावाला माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो आणि या मुख्यमंत्र्याचं कौतुक या पंढरपूरच्या रेल्वे मैदानावरती सर्वसामान्य शिवसैनिक करतात. आज हा आमच्यासाठी अत्यंत सुखद असा दिवस आहे, आनंदमय दिवस आहे. म्हणून मी या जिंकलेल्या सर्व टीमचं व इथं परिश्रम घेतलेल्या सर्व आमच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं, जिल्ह्यामधून आलेल्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानतो. एवढं बोलतो आणि मी माझी शब्द. नमस्कार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅचेस भरवले होते, जिथं खरे साहेबांनी खूप मोठं योगदान दिलं आणि खेळाडूंसाठी खूप मोठी संधी दिली आणि बक्षिसांची खूप खैरात केली खरे साहेबांना. आणि किती रनचं आव्हान होतं आणि किती रुपयाचं बक्षीस होतं? रन्स आम्ही टॉस हारून पहिले बॅटिंग केली. आम्ही 98 रनचं त्यांना, म्हणजे 90 रनचं त्यांना आव्हान दिलेलं होतं. मग काय म्हणजे आमची बॉलिंग काय तेवढी पडली नाही आणि त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. त्यांनी 3 रन इझिली चेस केले. त्यांच्या हातात विकेट होती. आणि इथे प्रथम बक्षीस होतं 1.5 लाख रुपये, पहिलं बक्षीस होतं 1 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस होतं 50,000 रुपये. आम्ही दुसरं बक्षीस पटकवलेलं आहे 1 लाख रुपयाचं. धन्यवाद. साहेबांनी खरंच खूप त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप सुंदर टुर्नामेंट हे आयोजन केली होती. आम्ही पुण्यावरतून खास खेळायला आलो ही टुर्नामेंट, पण पुण्यात जसं आयोजन होतं सेम त्या पद्धतीचं इथं आम्हाला आनंद आला खेळायला. आणि पब्लिक पण सपोर्ट खूप करत होतं. म्हणजे जरी स्थानिक टीम असली तरी इव्हन पुण्याच्या टीमला त्यांनी खूप सपोर्ट करत होता आणि आनंद वाटला आम्हाला इथं खेळून. आणि त्यात पहिलं जिंकून मुख्यमंत्री साहेब आणि शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली होती आणि चांगल्या रीतीने ही पार पडली. माननीय सुनीतांना, माननीय क्रमांक 3चा सीएम तुमच्याकडे घ्या, थोडी तुमच्याकडे इकडे बघा सगळे. या ठिकाणी जबरदस्त चेतन कळंगे आणि सुमस्त या ठिकाणी हरावाडीच्या कॅप्टनला हे पारितोषिक आपण 1 मिनिट साहेब समोर बघा सगळे. साहेब समोर बघा. शिवाजीराजे बाबर साहेब, माननीय श्रोत विश्वजित मुन्ना भोसले साहेब, भावी नगरसेवक यांच्या शिवास्ते शिवाजीराजे युवकांचे प्रेरणास्थान, युवकांचे युथ आयकॉन, मोहोळ तालुका विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार, भावी आमदार अगदी दमदार 1 नंबरची सीएम ट्रॉफी आणि 1,51,000चं पहिलं बीजेपी टीम श्रीते जिल्हेवान पुणे. 1 मिनिट पुणे संघासाठी. आणि तसाच या ठिकाणी आपले साहेब 1 मिनिट. हॅलो 1 मिनिट समोर बघा सगळे.
शिवसेना आणि ओ भैया, समोर बघा लवकर. यांच्यासाठी जोरदार टाळ्या. समोर बघा. आणि निश्चितच या ठिकाणी गुड मॉर्निंग साठी सुद्धा एकदा जबरदस्त टाळ्या. आता प्रेक्षकांसाठी सर्वांकडून टाळ्या. क्या बात. त्यानंतर आपल्या एक मिनिट साहेब, समोर बघा साहेब, समोर सगळे. टुर्नामेंट